brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. साताऱ्याच्या सरोलीमध्ये 115 कोटींचे ड्रग्ज सापडले आणि त्यानंतरच या सगळ्या निमित्ताने चर्चेत आलेलं तिथलं बाजूचं जे रिसॉर्ट आहे ते प्रकाश शिंदे, एकनाथ शिंदेंचे सख्खे भाऊ आहेत यांचं असल्याचे सुद्धा काही डॉक्युमेंट समोर आले. पण आत्तापर्यंत 2 ते 3 प्रश्न अनुत्तरित आहेत, ज्या प्रश्नांची उत्तरं मी गेल्या काही दिवसापासून शोधतोय. मुद्दा क्रमांक 1, मुंबईच्या क्राईम ब्रांचला नक्की ही टीप कुणी दिली, कशी दिली आणि साताऱ्याच्या सरोलीपर्यंत ते नक्की कसे पोहोचले. मुद्दा क्रमांक 2, FIR आहेत ना, ह्या कायम ऑनलाईन अपलोड होत असतात. म्हणजे सरकारचा नियम आहे की पॉक्सो किंवा अशा केसेस नाही, पण ज्या रेग्युलर क्राईमच्या केसेस असतात याच्यामध्ये FIR अपलोड होऊन जातात. इतके दिवस ही FIR सरकारच्या वेबसाईटवरती अपलोड कशी होत नव्हती आणि मग ज्या अधिकाऱ्यांशी बोलत होतो ते अधिकारी द्यायला टाळाटाळ का करत होते, ही FIR वाचल्यानंतर आणि यातली काही महत्त्वाची नावं समोर आल्यानंतर मी ते अनेक्डॉट जोडले आणि मग काही महत्त्वाच्या घटना समोर आल्यात. काय ते पण बघायचं आहे. मुद्दा क्रमांक 3, वारंवार प्रकाश शिंदे हे सांगतात की माझा त्याच्याशी काहीच संबंध नाही, माझा त्याच्याशी काहीच संबंध नाही. पण आज माझ्याकडे काही महत्त्वाचे यातले डॉक्युमेंट्स आहेत, त्यामध्ये काही सातबारेसुद्धा आहेत, ज्यात सर्वे नंबरपासून गट क्रमांकांपासून ते नावांपर्यंत सगळ्या गोष्टी स्पष्ट होणार आहेत. आणि मग शिंदेंचा जो काय दावा आहे तो कितपत खरा आहे आणि त्यांचं काय म्हणणं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आणखी स्पष्ट होतील. आणि शेवटचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, सुरू झालेलं प्रकरण मुलुंडपासून, ते मुलुंडपासून सुरू झालं ते साताऱ्याच्या सरोलीपर्यंत पोचलं व्हाया पुणे एक्सप्रेसवे, ते नक्की काय कनेक्शन्स आहेत आणि मग या सगळ्यामध्ये आता अजितदादांची सुद्धा गोष्टी कशी काय होणार आहे. कारण त्यांच्या एका पदाधिकाऱ्यासंदर्भात इथं नाव आलं आहे, तर फक्त नाव नाही आलं तर आज माझ्याकडे पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचं या सगळ्या संदर्भातलं एक महत्त्वाचं पत्रसुद्धा आलं आहे. हे एक्झॅक्टली काय आहेत या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओतून समजून घ्यायच्या आहेत. मी परत सांगतो की आत्तापर्यंत महाराष्ट्राला फक्त हे असे ड्रग्ज सापडले, मग ही नावं आली, इतक्याच गोष्टी माहिती आहेत. आज त्याच्या पलीकडे जाऊन बोलायचं आहे आणि अर्थात माझ्या हातातले सगळे डॉक्युमेंट्स त्याचे पुरावे आहेत. नमस्कार, मी ओमकार, मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मला खूप लोकांनी सोशल मीडियावरती टॅग केलं की तुम्ही याच्यावर व्हिडिओ का नाही करत आहात, तुम्ही त्याच्यावर का नाही व्हिडिओ करत आहात. गेले 2 दिवस मी Xवरती सुद्धा काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स टाकलेले होते, पण जी गोष्ट माझ्या हाती यायची होती त्यासाठी मी थांबलो होतो आणि ती आहे या सगळ्या प्रकरणातली FIR. जी FIR देण्यासाठी पोलीस टाळाटाळ करत होते. साताऱ्याचे पोलीस काहीतरी वेगळं बोलत आहेत, क्राईम ब्रांच काहीतरी वेगळं बोलते आणि इंटरनल सोर्सेसची जी काही माहिती निघते ती पण इतके कॉन्ट्रॅक्टरी कशी काय आहेत याचीच पडताळणी करत बसलो होतो आणि त्यानंतर अखेर आता हा व्हिडिओ रेकॉर्ड करायला सुरुवात केली. नेहमीप्रमाणे पहिलं डिस्क्लेमर काय, घटनाक्रम, तारखा, वेळ आणि नावं या गोष्टी एकदा तुमच्या लक्षात आल्या की नक्की हे कसं घडलं आहे, कसे पोलीस तिथपर्यंत पोहोचले हे तुम्हाला एकदम क्लिअर होऊन जाईल. सगळ्यात आधी FIR पासून सुरुवात करू आणि मग एक एक पात्र, एक एक नाव याच्यामध्ये इंट्रोड्यूस होत जाईल. त्या नावाची पार्श्वभूमी काय, ते कसं आलं, या गोष्टी आपण समजून घेणार आहोत. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा यातला काय, तर पोलिसांनी नक्की काय कार्यक्रम केला आहे हे सुद्धा तुम्हाला कळेल आणि त्यामुळे मग नक्की कोण वाचलं या सगळ्यातून त्याचे उत्तर तुम्हाला आपसुकच मिळून जाईल. सुरुवात करूयात. सगळ्यात आधी FIR समजून घेऊ. FIR आहे मुलुंडची. त्याचं कारण असं आहे, मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की मुलुंडमध्ये घडलेली घटना ती साताऱ्यातल्या सरोलीपर्यंत पोहोचली व्हाया पुणे एक्सप्रेसवे. पुणे एक्सप्रेसवेचं तिथे नक्की काय आहे आणि मग तिथे अजित पवारांची माणसं कशी इंट्रोड्यूस होतात हे तुम्हाला पटापट कळेल. FIR ही झाली आहे मुलुंडला 9 तारखेला, 9 डिसेंबरला सकाळी 10:30 वाजताची ही FIR झाली आहे. FIRमध्ये सावंत नावाचे, महेश सावंत नावाचे तिथे क्राईम ब्रांचला काम करणारे एक अधिकारी आहेत. ते पोलीस शिपाई म्हणून काम करतात. त्यांनी ही FIR लिहिली आहे. साधारण ते त्यांनी काय केलं हे आपल्याला तुम्हाला पुढच्या 3 मिनिटात सांगतो आणि मग आपण एक एक घटनाक्रम जोडूया सगळ्यातला. ते असं म्हणतात की मी नेहमीसारखा गस्तीवरती होतो. बरं, हे घाटकोपरचे आहेत. हे इकडे तिकडे वेगवेगळ्या ठिकाणी जे क्राईम ब्रांचचे अधिकारी त्यांना टीप मिळते किंवा काही ठिकाणी त्यांना संशय असतो म्हणून ते काही जात असतात, काही ठिकाणी गस्त असते म्हणून ते जात असतात. तर ते असं म्हणतात की मी माझ्यासोबत काही गोष्टी घेऊन निघालेलो होतो आणि सोबत घेऊन अवैध धंद्यांवरती कारवाई करण्यासंदर्भात गस्तासाठी मी रवाना झालो. मग ते असं म्हणतात, हे 9 तारखेचंच सांगतात ते सगळं, ठीक आहे. मग ते म्हणतात की आम्ही मुलुंड मुंबई परिसरात गस्त करत असताना 8 तारखेच्या रात्री 11 वाजता, ठीक आहे, FIR 9 तारखेला झाली. ते म्हणतात 8 तारखेच्या रात्री, 8 डिसेंबरच्या रात्री 11 वाजता
मुलुंडच्या इथे गणेश कृपा नावाची बिल्डिंग आहे, RHB तो रोड आहे, साईनाथ विजयनगर असं तिथल्या एरियाचं नाव आहे. इथे फुटपाथवरती 2 इसम बसलेले होते. संशयास्पद दिसा वावरताना आम्हाला ते दिसले. मग दोघांना आम्ही पोलीस पथकाने अटकाव केला, त्यांची झडती घ्यायचा प्रयत्न केला आणि झडती घ्यायची होती म्हणून आम्ही इथे पंच बोलवले. मग त्यांनी सांगितलं की कोण कोण पंच कसे रेडी झाले आणि मग ते आम्ही बोलवले. मग ते म्हटले की त्यानंतर सूचना केल्यानंतर दोन्ही पंचांनी पोलीस पथकाची सुद्धा अंगझडती घेतली. तसेच पोलीस पथकाकडे असलेल्या साहित्याची तपासणी केली. पथकाचे अंगझडती तसेच पथकातील साहित्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अंमली पदार्थ आढळून आला नाही. म्हणजे आमच्याकडे काही नव्हतं बाबा, ते त्यांना पंचांनी बघितलं. त्यानंतर मग वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावंत यांनी पंचांची सुद्धा अंगझडती घेतली. त्यामध्ये कोणता अंमली पदार्थ मिळून आलेला नाही. मग ते असं म्हणतात की वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्यातले जे सावंत आहेत त्यांनी दोन्ही संशयित इसमांना त्यांची स्वतःची पोलीस पथकाची आणि पंचांची ओळख करून दिली. त्यानंतर सावंत यांनी पंचांसमक्ष पोलीस पथकाने ताब्यात घेतलेल्या दोन्ही इसमांपैकी एका इसमाचं नाव व पत्ता विचारला. मग त्याने सांगितलं माझं नाव आहे सलीम अब्दुल हमीद, वय वर्ष 32 आहे. मग तो कुठे राहतो त्याने सांगितलं मी विक्रोळीमध्ये वगैरे राहतो आणि सध्या मी डोंबिवलीमध्ये रूम घेतलेली आहे, तिथे तो राहतो. मग ते असं म्हणतात की वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी त्यानंतर पंचांसमक्ष या सलीम अब्दुल हमीदची त्याच्या हातामध्ये असलेल्या एका सफेद रंगाच्या नायलॉनच्या पिशवीची पाहणी केली. त्यामध्ये कागदातला बंद लिफाफा मिळून आला. मग हा लिफाफा उघडल्यानंतर त्यामध्ये काय झालं तर ते असं म्हणतात की लिफाफा उघडल्यानंतर त्यामध्ये एक प्राईम कंपनीची नोटबुक होती, म्हणजे वही होती. त्या नोटबुकची पाहणी केल्यानंतर तिथल्या आतल्या पानांमध्ये कोणाच्याही लक्षात येणार नाही अशा पद्धतीने सफेद रंगाची पावडर असलेल्या पारदर्शक प्रेस लॉकची प्लास्टिकची पिशवी होती, म्हणजे जिला असं लॉक असतं, एअरटाईट होते ती. ही पिशवी चिटकवली दिसून आली. त्यावेळी मग उपनिरीक्षक तिथे शेलार होते, यांनी नक्की सफेद रंगाच्या पावडरबाबत दोन्ही पंचांसमक्ष इसमांकडे विचारणा केली. मग संबंधित पदार्थ हा MD असल्याचं सांगून हा नशा करण्यासाठी वापरला जातो असं त्यांनी सांगितलं. मग शेलारांनी संबंधित ह्याचं इलेक्ट्रॉनिक काट्यावरती वजन केलं, ते 10 ग्रॅम इतकं भरलं. मग शेलारांनी काय केलं, सलीम अब्दुल हमीद शेख याची अंगझडती घेतली. त्याच्या पॅन्टच्या उजव्या खिशात काळ्या रंगाच्या प्लास्टिक पिशवीत काहीतरी गुंडवून ठेवलेलं मिळून आलं. मग ते शेलार यांनी सदरची काळ्या रंगाची प्लास्टिकची पिशवी बाहेर काढून तपासली. आता ती पिशवी तपासल्यानंतर ते असं म्हणतात की मग त्यांनी विचारणा केली की बाबा हे काय, मग त्यांनी असं म्हटलं की हे पंचांना विचारलं की हे MD पदार्थ MD आहे, मेफ्रेडॉन आहे हे, आणि अंमली पदार्थ आहे आणि ते वापरले जातात वगैरे वगैरे, आणि हा विक्री करण्यासाठी आल्याचं आम्हाला साधारण दिसतंय असं त्यांना कळलं. मग त्यांनी असं घेतलं की या पदार्थात सोबत आणलेल्या इलेक्ट्रॉनिक काट्यावर वजन केलं, ते 64 ग्रॅम इतकं भरलं. म्हणजे काय झालं की पहिला जो आरोपी याच्यातला सलीम अब्दुल हमीद याच्या खिशामध्ये 10 ग्रॅम सापडलं आणि त्यानंतर दुसरा आणखी जो होता त्याच्या खिशामध्ये आणखी एका ठिकाणी सापडलं 64 ग्रॅम. ठीक आहे, आता 64 ग्रॅम सापडल्यानंतर ते असं म्हणतात की कशासाठी हे, आम्ही विचारणा केली. ते म्हणतात की हे याच्यासाठी वगैरे आहे. मग त्यांनी काय केलं, आणखी दुसरा एक रियाज शेख म्हणून आहे, त्याची सुद्धा अंगझडती घेतली. ठीक आहे, पहिल्याकडे काय सापडलं, पहिल्याकडे 10 ग्रॅम आणि प्लस 64 ग्रॅम असं वेगवेगळ्या ठिकाणी. पहिलं ते एक होतं ते वहीमध्ये होतं आणि दुसरं त्याच्या एक पिशवी होती, त्या पिशवीमध्ये सापडलं. मग शेलारांनी काय केलं, शेलारांनी रईस रियाज शेख याची पण अंगझडती घेतली. त्याच्या उजव्या खिशात सफेद रंगाची पावडर असलेली प्रेस लॉकची पारदर्शक प्लास्टिकची पिशवी मिळून आली. मग पंचांसमक्ष आम्ही त्यांना विचारणा केली. विचारणा केल्याचं कळलं की हे MDच आहे हे असल्याचं सांगितलं. मग शेलारांनी त्याचं वजन केलं इलेक्ट्रिक काट्यावरती, ते 62 ग्रॅम भरलं. आधी 10 ग्रॅम, त्याच्याकडेच दुसऱ्या पिशवीमध्ये 64 ग्रॅम, आणि हा दुसरा जो आरोपी आहे याच्याकडे 62 ग्रॅम सापडलं. मग शेलारांनी पंचांसमक्ष त्यांनी सांगितलं की हा जो रईस शेख आहे वय वर्ष 37 यांनी घेतलेल्या अंगझडतीमध्ये पॅन्टच्या उजव्या बाजूच्या मागील खिशामध्ये गडद जांभळ्या रंगाचं पाकिट मिळून आलं. पाकिटाची पाहणी केली असता त्याच्यामुळे त्यांना साधारण 22,200 रुपये सापडले. 500च्या नोटा होत्या वगैरे असं वरती त्यांनी मग सगळं लिहिलेलं आहे. आता हे झालं मुलुंडचं प्रकरण. झालं काय, मुलुंडमध्ये 2 आरोपी सापडले, त्यांची झडती घेतली. आता त्यांना विचारलं की तुम्ही हे आणलं कुठून बाबा, की तुमच्याकडे एवढं आहे, तुम्ही विकायला आणलं, हे क्लिअर दिसतंय आम्हाला. त्यांनी आधी उत्तर दिलं नाही. नंतर चौकशी दरम्यान त्यांनी नाव सांगितलं. त्यांनी नाव सांगितलं कोणाचं, तर विशाल मोरे याचं. पोलिसांनी ट्रॅप लावला. पोलीस म्हटले विशाल मोरेला फोन करा आणि सांगा की तुम्हाला आणखी पाहिजे म्हणून. फोन केला. मोरे म्हटलं मी आहे इकडे, तुम्ही या. मोरेने काय केलं, हिंजवडी जे आहे म्हणजे इथं वाकडचा पूल आहे आणि पुढे गेले की हिंजवडी, तिथल्या एका आलिशान हॉटेलच्या एरियामध्ये त्यांना बोलवलं. म्हटलं या तुम्ही. मग हे एक्सप्रेसने इकडे आले. इकडे आल्यानंतर पोलिसांनी विशाल मोरेला ताब्यात घेतला.
विशाल मोरेला ताब्यात घेतलं, पोलिसांनी चौकशी केली. म्हटले काय रे तुझ्याकडे कुठून आलंय सगळं, काय झालं? मग त्याने सांगितलं की मी हे आणलंय सरवलीमधून, साताऱ्यामधून. मग ही क्राईम ब्रांच तिकडे पोचली. आता पहिले 2 आरोपी तुम्हाला कळले, बरोबर आहे. आणखी 3 आहेत ज्यांच्या संदर्भात पोलिसांनी प्रेस नोट काढली. ते कोण आहे ते समजून घ्यायचं आहे. पण आता विशाल मोरेच्या नावाचा उल्लेख झाला. विशाल मोरे कोण आहे बघा. विशाल मोरे आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा जो विद्यार्थी सेल आहे त्याचा अध्यक्ष सुनील टिंगरे यांच्या नावाने हे त्याच्या नियुक्तीचं पत्र आहे 3 डिसेंबर 2025चं. गंमत बघा, 3 डिसेंबर 2025ला हे सगळं झालं. पोलिसांनी 9 तारखेला FIR पहिली जी आहे ती दाखल केलेली होती. त्यानंतर पोलीस 2-3 दिवस सगळे इंट्रोगेशन करत होते, शोधत तिकडे पोचले. 13 तारखेला विशाल मोरेला अटक करण्यात आली. 3 तारखेला त्याची राष्ट्रवादीच्या पदावरती नियुक्ती आहे 3 डिसेंबरला, आणि 13 तारखेला 10 दिवसातच विशाल मोरेला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर राष्ट्रवादीने दुसरं पत्र काढलं आणि ते असं म्हणतात की प्रति विशाल जगन्नाथ मोरे, हे पत्र आहे 5 डिसेंबरचं, की आपल्या संदर्भात समोर येत असलेल्या गंभीर तक्रारींची दखल घेत आपल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून निलंबित करण्यात येत आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे सदस्यत्व सुद्धा तुमचं रद्द करण्यात येत आहे, हे पत्र काढलं. आता माझा प्रश्न असा आहे की ज्या विशाल मोरेला ड्रग्सच्या प्रकरणात पोलिसांनी उचललं, त्याचं इंट्रोगेशन केलं आणि त्याच्या थ्रू साताऱ्याची लिंक लागली, तो राष्ट्रवादीचा पदाधिकारी आहे. हे 3 तारखेला डिक्लेअर झालं, सुनील टिंगरेंनी शहराध्यक्षांनी सांगितलं. 13 तारखेला तो पकडला गेला. मग 5 तारखेला त्याचं निलंबन नक्की कशावरून झालं याचं उत्तर मात्र अजून पक्षाने दिलेलं नाही. म्हणजे ज्याची 3 तारखेला नियुक्ती झाली त्याचं 5 तारखेला निलंबन केलेलं पक्षाने, असं पक्षाने नंतर सांगितलं. कधी? 13 तारखेला जेव्हा त्याच्यावरती कारवाई झाली तेव्हा हे पत्र समोर आलं. ठीक आहे, आता घटनेत आपण पुढे जाऊ. विशाल मोरे नंतर सरवलीमध्ये एंट्री होते. पोलीस पोहोचतात तिकडे. आता सरवली तुम्ही साधारण समजून घेतलं तर साताऱ्यामधलं बामणोली, विच इज पर्यटनाचं ठिकाण वगैरे. बामणोली छान तिथे बॅक वॉटर आहे, फिरायला जागा आहे, निसर्गरम्य ठिकाण आहे. बामणोलीमधल्या अजून पुढे गेलं तुम्ही की तुम्हाला दरेगाव लागतं. दरेगाव महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं गाव. त्या गावात तिथे शेती वगैरे करता याचे व्हिडिओ तुम्हाला आले असतील. दरेगावालाच ची बॉर्डर आहे सरवलीसोबत. मध्ये फक्त थोडं पाण्याचं थोडंसं बॅकवॉटरचं स्लाइटली असं निमुळतं हे जातं, पण दोन्ही गावं एकमेकांना जवळच लागून आहेत. ते ह्या सरवलीमध्ये हे पोचले. हे कुठे पोचले? हे पोचले गाव संपतं त्यानंतर पुढे डाव्या हाताला यशतेज नावाचं एक रिसॉर्ट आहे, ते लागतं. आणि थोडंसं आणखी सरळ गेलं की थोडा एक कॉन्क्रीटचा रोड सुरू होतो आणि तो जातो एका गाई गुरांसाठी शेड बांधले, त्या शेडपर्यंत पोहोचतो. आणि त्या शेडमध्ये यांना काय सापडलं? यांना सापडलं मेथेडॉन आणि वेगवेगळ्या गोष्टी ते सापडल्या. मग त्याचा त्यांनी उल्लेख केला की काय सापडलं काय नाही वगैरे वगैरे असं सगळं पोलिसांनी सांगितलं. त्यांना 38 किलो वजनाचं लिक्विड काय सापडलं आणि साधारण 7.5 किलो वजनाचं मेफेड्रॉन सापडलं. मग 115 कोटी साधारण मुद्देमाल आम्ही तिथे हस्तगत केला, असं ही प्रेस नोट सांगते. आता गंमत अशी आहे, हे सरवलीमध्ये पोचले, ह्यांनी सगळं सीज केलं. मग हे म्हटलं की अरे हे कोण आहेत? ह्यांनी 3घांना उचललं. 3 आरोपींची नावं काय आता बघा. याबद्दल अजूनही पोलीस गुप्तता बाळगून आहेत, पण समजून घ्या. अब्बास सय्यद सद्दाम 29 वय, त्यानंतर हबीचुल इस्लाम 25 वय आणि राजेकुल रहमान ज्याचं 30 वय. पालघरचे तसं सांगतात, पण मध्ये काय सुषमा अंधारने आरोप केले त्यानुसार यातले दोघं कोणतरी बांगलादेशात आणि एक आसामचं असं दिसतंय, तर पश्चिम बंगालचं सुद्धा असल्याचं असू शकतं. याबद्दल त्यांचे डॉक्युमेंट्स अजून पोलिसांनी समोर नाही. नंतर पोलिसांनी नावं पण अजून ऑफिशियल डिस्क्लोज केलेली नाही. पण हे 3 जण सापडलेत असा सुषमा अंधारेंचा आरोप आहे सगळ्यामध्ये. आता हे 3 जण सापडले. मग पोलीस म्हटले की अरे ही तर बाहेरची माणसं इथं आली कशी काय? मग त्यांना कळलं ओंकार डिगे नावाचा तिथे एक माणूस आहे जो त्या सरवली गावातलाच आहे. तो काय करतो? तो त्यांची त्या जवळचं जे रिसॉर्ट आहे त्या रिसॉर्टवरती त्यांची तो राहण्याची आणि त्यांची तो जेवणा खावण्याची सोय करत होता, ओंकार डिगे. ठीक आहे. आता ओंकार डिगेच्या सगळ्या प्रकरणात जेव्हा पहिल्यांदा नाव आलं तेव्हा तेज यश नावाचं रिसॉर्ट आहे, सॉरी, तो ओंकार डिगेच्या सगळ्या प्रकरणात जेव्हा नाव आलं तर पोलिसांनी घाई गडबडीने प्रेस नोट रिलीज केली आणि सांगितलं की नाही डिगेची आम्ही चौकशी तर केली पण त्याचा सगळ्या प्रकरणात काही संबंध नाही आहे. तोपर्यंत त्याची चौकशी झाली हे कोणी सांगायला तयार नव्हतं. आता ते रिसॉर्ट आणि जिथे ते गोठ्यामध्ये ड्रग्स बनायचे तर गोठ्यासारखं शेड केलेलं त्यामध्ये 1 किलोमीटर भराचं साधारण अंतर आहे आणि रस्ता विस्ता एकदम पुढं चांगला केलेला आहे जायला. आता विशाल मोरे थ्रू पोलीस तिथपर्यंत पोहोचले, हे सगळं ठीक आहे. मग त्यांना पुढचा कॅरेक्टर इंट्रोड्यूस झाला तिथे, तो होता हा ओंकार डिगे. त्याची पोलीस म्हणते आम्ही चौकशी केली पण त्याचा काही संबंध नाही असं मला दिसून आलं. पण मुद्दा असा आहे ज्यावेळी ड्रग्स बनवतात ते आणि रिसॉर्ट
या दोन्हींचा संबंध एस्टॅब्लिश करायचा होता. त्यामध्ये ओंकार डिगे हा महत्त्वाची कडी होता, कारण तो त्यांना तिथे खायला वगैरे देत होता, त्याच्यावरती त्यांची राहायची आणि खाण्याची सोय करत होता रिसॉर्टवरती, असं या सगळ्यामध्ये सुषमा अंधारेने आरोप केलेत. असं असेल तर पोलीस नक्की तातडीने ओंकार डिगेच्या पाठीशी का धावून आले याचं उत्तर मात्र अजून मिळालेलं नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आता सुरू होतात पुढचे विषय. पुढचा विषय काय सगळ्यामध्ये, तर या सगळ्यामध्ये आता महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जे रिसॉर्ट आहे त्या रिसॉर्टमध्ये नक्की काय झाले आता आपण सगळं समजून घेऊ. रिसॉर्ट सुरुवातीला प्रकाश शिंदे म्हणत होते की ते नाहीच आहे. मी सातारा पोलिसांशी बोलायचा प्रयत्न केला. सातारा पोलीस म्हणत होते नाही ते प्रकाश शिंदे ते हे नाहीच आहे, एकनाथ शिंदेशी त्यांचा काही संबंधच नाही आहे. पण जसं जसं एक एक गोष्टी पुढे आली तसं पहिलं आलं, ज्याच्या जागेवरती ड्रग्ज बनत होते त्याचा सातबारा आहे रामचंद्र सिंदकर नावाचा. हा स्थानिक माणूस आहे रामचंद्र सिंदकर, ठीक आहे, त्याच्या नावावर आहे. पोलिसांनी चौकशी केली, तो म्हणे नाही मी ते बांधलं होतं आणि त्यानंतर त्याची चावी एकाला देऊन टाकली होती आणि मला नंतर काय माहीत नाही. ठीक आहे, तपासात आणखी काही गोष्टी आहेत त्या पुढे यायच्यात. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा याच्यामध्ये आणखी सातबारा आहे. तो सातबारा कोणता आहे तर तो आहे तो म्हणजे हे संपूर्ण रिसॉर्ट जे आहे ते प्रकाश शिंदे यांच्याच नावावरती आहे. त्या रिसॉर्टची जागा जी आहे त्या सातबाऱ्यावरती प्रकाश शिंदे यांचं नाव आहे, हे क्लिअर आहे. रिसॉर्ट चालवत कोण होतं तर रणजित शिंदे नावाचा माणूस चालवत होता. रणजित शिंदे कोण आहे, दरेगावचा सरपंच आहे एकनाथ शिंदेंच्या गावचा, आणि प्लस तिथला त्या तालुक्याचा युवा सेनेचा तो तालुकाध्यक्ष पण आहे. हे आरोप झाल्यानंतर प्रकाश शिंदे म्हटले की माझा त्या जागेशी संबंध नाही आहे, मला माहीत नाही ते रिसॉर्टचं नक्की काय आहे, किंवा आधी ते म्हणाले की हे रिसॉर्ट तुम्ही 6 महिन्यापूर्वीच देऊन टाकलं वगैरे. पण बॉस, सातबाऱ्यावरती नाव तुमचं आहे, जागा तर तुमची, ही तो गोष्ट क्लिअर झाली. ठीक आहे, रणजित शिंदे रिसॉर्ट चालवत असतील, ओके, पण ते माझं नाहीच आहे हे म्हणण्यात काहीच अर्थ नाही, कारण डॉक्युमेंट ते दाखवतात. मग प्रकाश शिंदे तेच एका चेक केलं, मग आणखी एक दरेगावचा सातबारा काढला. त्या सातबाऱ्यावरती क्लिअर दिसतंय की वडलोपार्जित जमिनीमध्ये एकनाथ संभाजी शिंदे, त्यानंतर सुभाष संभाजी शिंदे आणि अशी त्यांच्या बंधूंची वेगवेगळी सगळी, प्रकाश शिंदे, अशा सगळ्यांची वेगवेगळ्यांची त्यामध्ये नावं आहेत, हे पण एकदम क्लिअर दिसतंय. तर असं असताना सुद्धा प्रकाश शिंदे नक्की का नाही म्हणतायत की नाही माझा या सगळ्याशी संबंधच नाही, याचं उत्तर मात्र अजून काही मिळायला तयार नाही. आता आपण समजा असं धरून चालू की ड्रग्ज बनवणाऱ्या माणसांचा आणि या रिसॉर्ट ओनर्सचा काहीच संबंध नाही आहे. पण मुद्दा असा आहे, जर एखादा आसामचा माणूस साताऱ्याच्या शहराच्या ठिकाणी चायनीजच्या गाडीवरती नोकरी धंदा करायला येऊ शकतो किंवा दुसरं काहीतरी करू शकतो, हे मला मान्य आहे. पण ही बाहेरची माणसं एखाद्या गावामध्ये येतात, त्या गावामध्ये ते त्यांचा सेटअप लावतात, तर हे सेटअप लावण्यासाठी त्यांना नक्की कोणी आशीर्वाद दिला, कोण गावामधली मंडळी आहेत, कोण स्थानिक आहेत ज्यांनी ते शेड उभं करून गावापासून बरोबर लांबच्या अंतरावरती तिथे जवळपास राहण्या खाण्याची सोय होईल अशा पद्धतीची सगळी अरेंजमेंट केली, कोणाच्या आशीर्वादाने हे सगळं चाललं होतं, तर याच्याबद्दल पोलीस अजूनही चुप्पी साधून आहेत. 3-4 गोष्टी क्लिअर आहेत. जागा प्रकाश शिंदेंची, एकनाथ शिंदेंच्या बंधूंची, हे क्लिअर झालं. दुसरं महत्त्वाचं काय आहे, सातबारा त्यांच्या नावावर, हे क्लिअर झालं. तिसरं महत्त्वाचं, तेजस दावे. तेजस कोण आहेत, तेजस आणि यश हे एकनाथ शिंदेंचे पुतणे, म्हणजे हे जे शिंदेंच्या नावावरती ते रिसॉर्ट आहे त्यांच्या मुलाच्या नावाने त्यांनी ते तेजस म्हणून नाव ठेवलं आहे. जर ते त्यांचं नाहीच आहे तर त्यांच्या मुलाच्या नावाने त्या रिसॉर्टचं नाव कसं काय आहे, सातबाऱ्यावर ते कसं काय आहेत, याची उत्तर मात्र ते अजून देऊ शकलेले नाही. आत्ता जरी या सगळ्याशी त्यांचा थेट संबंध नसेल असं ते सांगत असतील किंवा त्या संदर्भात पुरावे नसतील, तरी सुद्धा मूळ मुद्दा असा आहे, तुमच्यावर आरोप झाल्यानंतर तुम्ही त्याची उत्तर देणं एक्सपेक्टेड आहेत. ती नक्की तुम्ही 4 ते 5 दिवसांतर येत आहे आणि त्यामुळे सुद्धा तुम्ही काय म्हणताय की माझा थेट त्याशी संबंध नाही आहे. मूळ मुद्दा असा आहे, जमीन तुमची की नाही सांगा, सातबारा तुमचं नाव कसं काय सांगा, मुलांचं नाव तुम्ही रिसॉर्टचं नाव कसं काय ठेवलं हे तुम्ही क्लिअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ड्रग्ज जी माणसं इथे बनवत होती किंवा ज्याची थेट संबंध होता त्याच्यामधल्या लोकांसाठी पोलीस कसे काय पटकन धावून आले. म्हणजे आरोप व्हायला लागल्यानंतर पोलिसांनी घाडी गडबडीत प्रेस नोट काढलेली म्हटली ना, ते ओंकार डिगेचा सगळ्याशी काहीच संबंध नाही. बरं, त्याहून पुढे ज्या पुण्यातल्या विशाल मोरेने तिथपर्यंत सगळं नेलं, 3 तारखेला त्याची नियुक्ती, 13 तारखेला त्याला अटक केली आणि राष्ट्रवादीचे लोक सांगतात की 5 तारखेला हे बघा पत्र आहे आमच्याकडे, त्याचं आम्ही 2 दिवसात निलंबन केलं. निलंबनाचं कारण काय, नोच. सातारा पोलीस म्हणतायत की ओंकार डिगे तिथे होता, ऑफ द रेकॉर्ड ह्या सगळ्या गोष्टी सुरुवातीला त्यांनी आम्हाला सांगितल्या, पण आता मात्र या सगळ्यावरती कुणीही बोलायला तयार नाही. FIR ओंकार डिगेचं नाव का अजून तेही दिसत नाही. त्यामुळे बाहेरची लोक इकडे येतात कशी, त्यांना आशीर्वाद कोण देत आहे आणि नक्की कोणाच्या संगनमताने आणि कोणाच्या माहिती असताना हे सगळे गोष्टी चालल्यात, याची उत्तर लवकरच शोधावी लागतील. त्यातले काही पुरावे हे तुमच्यापर्यंत आणले होते. तुम्ही मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी ओंकार थेट, पुण्यावरून.